आणि मला दुर्दैवानं आज सांगावंसं वाटते की येवलूसारखं गाव असेल, पडळसारखं गाव असेल, माझगावसारखं गाव असेल किंवा आमच्या वारणानगरच्या जवळची अनेक कोडोली, बहिरेवाडी, जाकल्यासारखी गावं असतील, ज्या सामाजिक प्रश्नांचा उल्लेख या व्यासपीठावर करायचं कुणाचं धाडस होत नाही. प्रत्येक गावात 30-35 वर्षाची लग्न ज्यांची होऊ शकत नाहीत, अशी 40-40, 50-50 मुलं बघायला मिळतात. दुर्दैवानं एजंटच्या माध्यमातून कुठनं तर कर्नाटकातनं मुलगी लग्न करून आणायची आणि ती दागिने घेऊन पळून गेली. ते दुःख घेऊन पुन्हा पुढच्या प्रवासात जाण्याची एक अवस्था आज तुमच्या माझ्या घरातल्या तरुणांच्या वाट्याला आलेली आहे, ज्याचा उल्लेख ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रतिष्ठा आम्ही आमच्या हातानं घालवली. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी नावाच्या संकल्पनेतून जन्माला झालेल्या ह्या व्यवस्थेला आपल्या सगळ्यांच्या हातून एका दुर्दैवी वाट्याकडे आपण ज्या वेळेला घेऊन गेलो, त्यावेळेला आज तरी आपण ह्या सुराज्याच्या संकल्पनेचा आग्रह धरणार आहे का नाही? ज्या परंपरा शाहू महाराजांच्यापासनं तुमच्या माझ्या जुन्या पिढ्यांनी एवढ्या मोठ्या संस्थात्मक संस्काराच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला दिल्या, त्या संस्कारातनं पुढं नेणाऱ्या काही विचार आपण जपणार आहे का नाही? हा विचार खरं तर तुम्हाला आणि मला ह्या निमित्तानं केला पाहिजे आणि तो आपल्या सगळ्यांनी करावा, असं मला तुम्हाला मनापासून या ठिकाणी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आव्हान करायचं आहे. आज शशिकांत असेल, त्याचे सगळे सहकारी असेल, कसबा ठाण्यातले माझे सगळे जुने सहकारी असतील, सगळ्यांनी आज आपल्या ह्या संघटनेमध्ये येण्याचं सामर्थ्य दाखवलं. आज अनेक गोष्टी उलट्या सुलट्या घडताना शशिकांत तुम्ही सगळेजण बघताय. म्हणजे ज्या PN पाटील साहेबांनी काँग्रेसबरोबरची एकनिष्ठता एवढी दाखवली की मला वाटते राजीव गांधींचा पुतळा कोल्हापूरमध्ये उभा राहिला पाहिजे हा आग्रह धरणारा माणूस PN साहेब. मला वाटते राजीव गांधींच्या नावानं एक सूतगिरणी मला काढली पाहिजे, ह्या व्यवस्थेमध्ये स्वतःचं सगळं राजकीय पुण्याई वापरणारा PN साहेब. राजीव गांधींच्या प्रत्येक जयंतीला मला वाटते सद्भावना दौड काढणारा माणूस PN साहेब. आणि ह्या PN साहेबाच्या वाट्याला काय आलं? कधीतरी ह्या प्रश्नाचं उत्तर, आता तू काँग्रेसमध्ये काम केलेस म्हणून मला विचारा असं वाटते, किंवा अजून काही आमची महान मंडळी काँग्रेसच्या प्रेमामध्ये पन्हाळा तालुक्यातली आहेत, त्याला सांगावं असं वाटते की त्याच्या वाट्याला नेमकं काय आलं? का राहुल पाटलांनी काँग्रेस सोडली? येवलूच्या ह्या व्यासपीठावरनं जर त्याचं विश्लेषण करायचं म्हटलं तर मी सांगेन की येवलूसमधनं आपण सगळ्यांनी, आमचा प्रकाश देसाई या ठिकाणी आहे, कुंभीला पॅनेल प्रकाश तुम्ही मला करायला लावलं. मला तुम्ही सगळ्यांनी सांगितलं आपण कुंभीला ताकदीनं लढायचं, कार्यकर्त्यासाठी काय पण करायचं ही माझी भूमिका असताना प्रत्येक इलेक्शनला मी कुंभीमध्ये नरकेंच्या विरोधात लढलो. आणि कुंभीला बंटी पाटलांनी मदत कुणाला केली हो? गगनबावड्यातली 2,500-3,000 हजार मतं दक्षिणमध्ये कुणी नोंदवली हो? ह्या सगळ्या पराभवाचं कारण कोण झालं? आणि आज हे सगळं घडताना आपण बघतोय काही मंडळी आज काँग्रेसमधून राष्ट्रवादीपर्यंतचा केलेला प्रवास आपण अनुभवतोय. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अजून पन्हाळा तालुक्यातल्या तुमच्या माझ्या काही लोकांना वाटते, कुणाला काँग्रेसमध्ये राहावं वाटते, कुणाला राष्ट्रवादीमध्ये राहावं असं वाटते. आणि त्याच्यापेक्षा आश्चर्य काही महाभाग असे आहेत की ज्यांना आता शिवसेनेकडे जाऊसं वाटतंय. म्हणजे हे कुठलं पन्हाळा तालुक्यातलं विदारक चित्र आज आपण अनुभवतोय? एका बाजूला सगळ्या महाराष्ट्रामध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलेला, जनसामान्यांची ओळख ह्या तालुक्याला निर्माण करून दिलेला, ज्योतिबाच्या गुलालाची हातात मूठ घेऊन काम करणारा एक पक्ष, आणि आज उद्ध्वस्त झालेल्या समाज व्यवस्थेमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी कुणाच्याही मागणं फिरणाऱ्या ह्या पक्षांच्याकडे जाणारी पन्हाळा तालुक्यातली माणसं बघितल्यानंतर कधी काळी आपण एकत्र काम करत होतो त्या कार्यकर्त्यांच्याबद्दल काम करत असताना त्यांच्याबद्दल मला या ठिकाणी वाईट बोलायचं नाही, पण आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी वाढते. आणि आपण सामान्य माणसासाठी म्हणून निर्माण केलेल्या ह्या चळवळीमध्ये अजून ताकदीनं सहभागी होण्याचं काम कसं करू शकतो, ह्या विचाराचा संकल्प खरं तर येवलूच्या ह्या कार्यक्रमातनं तुम्हाला आणि मला घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे. आणि ज्या तालुक्यानं ह्या पक्षाला निर्माण केलेला आहे, ज्या तालुक्यामध्ये अभेद्य अशा माणसांच्या प्रेमाची फळी ह्या तालुक्यात निर्माण झालेली आहे, त्या इतिहासाला पुन्हा या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये स्थापित करायचं काम तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही साकारलं पाहिजे.
एवढीच अपेक्षा ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आणि आपण सगळ्यांनी मिळून पुन्हा ही एक शक्ती आपल्या सगळ्या संघटनेची आजच्या ह्या मेळाव्याच्या निमित्तानं दाखवून दिली, त्याबद्दल सुद्धा तुम्हा सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो.